अथवा अगदी उदार करणं हो, त्याचा विश्वास आहे सगळ्यांवर. पण हिशेबाच्या सगळ्या नाड्या त्या रमेने आपल्याच हातात ठेवल्या आहेत ना. मग काय करायचे? मग मला सांगा, जन्मभर तिच्या हाताखाली का राहायचंय तुम्हास? अरे आता मी इथे इतके गाबड कष्ट करते, पण तरी देखील कधी कधी अगदी सख्खे चुलत नाते असून सुद्धा ना मला आश्रितासारखे वाटते हो या वाड्यात. अरे बाबा आबा, तुमची सुद्धा ही गत होऊ नये ना म्हणून बोलते हो मी. नाही, आता हा वाडा आहे भाऊसाहेबांच्या नावावर, मग तुमचा सुद्धा हक्क आला की नाही? हा, अरे म्हणूनच म्हणते हो की वेळेवर आपला हक्क दाखवा. अरे त्या रमेश नाही मूलबाळ, आणि ती सखू, अरे तिच्या भावाची मुलगी. नाही, उद्या असे व्हायचे की सगळी कळ जायची तिच्याकडे आणि तुमच्या दोघांच्या हाती यायचा कथलाचा वाळा. काय बोलताय काकू? दादाने आणि रमाबाईंनी कधीही कोणासही काहीही कमी पडू दिलेले नाही. आणि रमाबाईंबद्दल सांगायचे झाले तर अगदी तुमच्या सांगलीच्या घरासाठी सुद्धा खर्च काढून देतात त्या. इतक्या प्रेमाने त्या सगळं सांभाळतात आणि तुम्ही त्यांच्याबद्दल असे बोलताय? भरल्या घरामध्ये फूट पाडू नका. बाबा, उद्धटपणे बोलू नकोस. वयाने आणि मानाने मोठ्या आहेत त्या, आणि काय चुकीचं सांगतायत त्या? काय? त्यांच्या गोड गोड बोलण्याला तू भुललाशील, पण मला ते जमणार नाही. बाबा, पाहिलेस ना आबा? अरे तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटते म्हणून बोलले हो मी. माझा का काही स्वार्थ आहे याच्यात? नाही नाही नाही, पटत नसेल ना तर सोडून द्या विचार, पण माझ्या मेलीचे आतडे तुटते म्हणून बोलले मी. सुभद्रा काकू, तुमच्या बोलण्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. नाही ना वाटत? मग आता काय तो नीट विचार कर आणि पाऊल उचल हो. जीवास अगदी चैनच पडत नाहीये गो माई. असे वाटते मागे पाय मोडला होता ना तेव्हा गेल्याचे सोंग केले होते तसेच असेल. आत्ता येईल हसत हसत आणि लागेल भांडायला लगेच माझ्याशी. असे असते तर अजून काय हवे होते वहिनी, पण नाही हो, असे काही होणार नाही. आता नाही दिसणार परत त्या. त्यांच्या अधिकारवाणीने बोलणंही नाही ऐकू येणार आता. हो ग, आता काय आठवणी तेवढ्या काढायच्या. माई, नाही म्हणजे ताईचे असेल ना काही बाई दागिने वगैरे? हो आहेत ना. भारी सुंदर दिसायची गो त्या दागिन्यांमध्ये, आठवते ना मला. अगो, कोल्हापूरच्या राणी साहेबांची मोत्याची बिंदी बघितली होती, तशी करून घेतली होती स्वतःला. मी तुला, तुझ्या सुनांना आहेत खूप भरपूर दागिने. आणि आता काय, ताईचे दागिने देखील चुलत सुनांकडेच जाणार नाही का? मी काय म्हणते माई, नाही म्हणजे ताईची आठवण म्हणून 4 ठळक डाग घाल ना माझ्या सगुणेच्या अंगावर. काय भद्रा बहिणी, हे तुम्ही बोलताय? अहो, ताई होत्या तेव्हा भांडायचात त्यांच्याशी, आणि आता त्यांच्या जाण्याची आसरेही वाढली नाहीये, आणि तुम्ही त्यांच्या दागिन्यांवर हक्क सांगायला सुरुवात केली. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. अगो अगो, यात काय चुकीचे बोलले मी माई? हा, की माझ्या अंगावर घालायला नाही सांगते हो मी.
आणि तू देखील तुझ्याच सुनांच्या अंगावर घालणार ना? हो आम्ही मात्र कष्ट करताना फरक मात्र केला नाही, पण तुम्ही वेळ आल्यावर बरोबर लांब केलेत आम्हास. बाबा, बाबा, काय झालंय माई? बाबा, लगेचच बाहेर जा आणि गाडी जोडावयास सांग. सुभद्रा वहिनींना सांगलीच जावयाचे आहे तातडीने. एक गडी दे यांच्या सोबत आणि घटकाभराच्या आत यांना रवाना कर. आणि यावर मला कोणाशीही चर्चा नकोय. विठू भाऊजी महाबळेश्वरी गेले आहेत ना माधवासोबत. मग यांच्या रवाना होण्याची तार आपण त्यांना तिकडेच धाडून देऊ. पण यांच्या जाण्याची व्यवस्था लगेचच व्हावयास हवी. समजले? काय वागणे तरी, रीतीचे बोलणे खपतच नाही इथे कोणास. हे तू फार पूर्वीच करावे असं हवे होते माई. आणि काकू, आज मात्र तुम्हास आपल्या वाड्याच्या कर्त्या बाईची कठोर रीत समजली. चला, उद्या निघावयाचे आहे ना? तुमच्या गाडीचं सांगतो. आज बोलतोयस मला, पण उद्या जेव्हा तुझी वहिनी या वाड्याचे वसतिगृह करेल ना, आणि तुमच्यावर माझ्यासारखी अश्लीलतासारखी राहायची वेळ येईल ना, तेव्हा उघडतील तुमचे डोळे. सुभद्रा वहिनी, काकू, या, उद्या निघावयाचे आहे. बरे रमाबाई, आम्ही जरा बाहेर फेरफटका मारून येतो. आजचे सकाळचे चालणे चुकले आहे. अहो, पण सूर्य डोक्यावर आला आहे आता अगदी. अशा वेळेस बाहेर फिरावयास गेलात तर त्रास नाही का व्हायचा? त्यापेक्षा संध्याकाळच्या सौम्य हवेवर गेलात फिरायला तर नाही का चालायचे? फार काळजी करता बुवा आपण आमची. बरे, निदान पांडू काकांस तरी सोबत घेऊन जावे. अहो, हे शांभट आमचे सोबत आहेत ना. ते काही नाही. पांडू काका, जी जरा स्वतःसोबत जा पाहू. जी, आता आलो छत्र घेऊन. नाही, चला चला. काय करणार आता? कसे आहे शांभट? आपले असे झाले आहे की आपल्याकडील धर्माचा, शास्त्रांचा, आपल्याकडील लिखित आणि मौखिक ठेव्यांचा अभ्यास करून आपल्या धर्माचा मूळ अर्थ शोधून काढणे आपल्याला नको असते. कारण एकतर ते जिकिरीचे असतेच, परंतु आपल्या रूढींना मोठाच धक्का देणारे असते. तेव्हा ते आपल्याला नको असते. त्या उलट फुकाचा अभिमान आणि फुकाचा दांभिकपणा, त्याही पेक्षा फुकाचा गर्व मात्र हवा असतो. तेव्हा आपल्याला ते नको असते. वेळोवेळी होणाऱ्या जातीय दंगल्यांमुळे हे स्पष्टच झाले आहे आणि ठळकपणे समोर आले आहे. खरे तर साऱ्याच धर्मांमध्ये रूढींचा बुजबुजाट झाला आहे. माणसांचे आयुष्य मिझरेबल म्हणजे दयनीय करून टाकण्याचे काम त्या करीत आहेत. परंतु आंधळेपणापायी रूढीस बाजूला सारण्याऐवजी त्या उलट विरुद्ध धर्मच आपल्या दुःखांस कारणीभूत आहे असा आव आणून दुही माजविली जात आहे. म्हणजे आधी शस्त्र एकधारी होते ते आता दुधारी झाले आहे. संशय, द्वेष आणि दुही हे एकदा का समूहात पेरले की ते रानटीपणे फोफावतात आणि सारेच विषारी करून टाकतात. शांभट, त्यामुळे फारच दुःख होते. आज काही जाणवत नाहीये, पण याचे दूरगामी सुभद्रा काकू, मला काही एक ऐकायचे नाहीये. नाही नाही नाही, कुणाच्या भल्याचे ना सांगूच नाही हो काही, पण आमचेच आतडे तुटते म्हणून बोलतो आम्ही. अरे बाबा, लहानाचा मोठा केला तूच, त्याचे असे पांग फेडतोय सोय रे. आठव जरा, आठव.
आवरावर झाल्यावर स्वयंपाकघरात यायचास आणि म्हणायचास मला, सुभद्रा काकू लाडू द्या, चांगले 3 द्या हो. मोदक विचारू नकोस, पुरणपोळ्या विचारू नकोस. अरे काय काय चोरून खाल्लेस माझा पदर धरून, त्याची तरी आठवण ठेवायचीस. काय चाललंय बाबा? काय झाले सुभद्रा काकू? दुसरे काय होणार? हा बाबा माझी रवानगी सांगलीच करतोय काही कारण नसताना. काय? छे छे बाबा, अरे काही मान मर्यादा आहे की नाही? कारणाशिवाय तू सुभद्रा काकूंना जबरदस्तीने सांगलीला धाडतोयस. कोणास विचारून? तुझा थोरला भाऊ जिवंत असताना तुझ्या समोर. हा निर्णय बाबाचा नाही, माझा आहे. काय माई, पण असे झाले तरी काय की अशा प्रकारे तू त्यांना धाडीत आहेस? हे बघा बा, मला भांडणे करण्यात रस नाहीये. एवढेच सांगते की या घराचा एकोपा जर कायम ठेवायचा असेल ना, तर या निर्णयाची बजावणी करणे आवश्यक आहे. मला हे पटलेलं नाहीये. आज ताई काकून विना आपल्याला पोरके वाटते आहे. माई, अगं तू अगदी एकटी पडलीयस. अशा वेळी सुभद्रा काकूंचा आधार घ्यायचा की त्यांना घराबाहेर काढायचंय? आधार? सुभद्रा वहिनींचा आधार? असल्या फसव्या आधारांवर घरे टिकत नाही दाबा. क्षमा कर माई, पण आज माधव दादा येथे नसताना या घराचा कर्ता पुरुष मीच आहे. आणि घर जर एक संध ठेवायचे असेल तर मी सुभद्रा काकूंना मुळीच जाऊ देणार नाही. काय? तू तुझ्या आईची आवाज्ञा करतो आहेस आबा? रागवू नकोस माई, पण तू आम्हाला नेहमीच माधव दादाचा आदर्श ठेवायला सांगते ना. मग मला सांग, माधव दादाने असे सुभद्रा काकूंना घराबाहेर काढले असते का? नाही ना. आणि घटना काय घडलीये हेही तू सांगायला तयार नाहीयेस. सगळ्याच गोष्टी शब्दात सांगता येत नाही आबा. काही गोष्टी धोरणीपणाने समजून घ्यायच्या असतात, पण त्यासाठी इतकी खोल समज असावी लागते. दे. चला सुभद्रा काकू. कसे वाटते हे आता? उठा, थोडेसे पाणी पिऊन घ्या. हो, असे काय करताय? पाणी पिऊन घ्या म्हणजे बरे वाटेल जरासे. आपण कोण? रमाबाईनी, दादासाहेब, नमस्कार करते. आयुष्यमान भव. बहिणी, कसे आहेत माधवराव? तुमची तार मिळता क्षणी तडक निघून आलो. बरे केलेत आपण आलात दादासाहेब. मी अगदीच भांबावून गेले होते. सनस्ट्रोकमुळे विस्मरणाचा त्रास होत होता. अहो,
मला सुद्धा ओळखत नव्हते. मग डॉक्टरांनी खूप धीर दिला, पण पण मलाच राहावेना म्हणून तार केली. गेले 15 दिवस हाच प्रकार चालू आहे. आत्ता काल परवापासून थोडे थोडे आठवू लागले आहे. आम्हाच ओळखतात, परंतु दादासाहेब एवढे मोठे काम केले आहे. अजून खूप काही करावयाचे आहे मनी. अर्थकारण, राजकारण, समाजकारण, भाषा, संस्कृती, शिक्षण, उद्योगधंदे, शेती अशा नानाविध विषयांवरचे गुंतागुंतीचे मनन आणि चिंतन सतत चालू असते मनी. त्याचे काय होणार हा प्रश्न छळतो आहे मला. दादासाहेब, आपल्या लोकांचे भले आणि देशाचे उत्थान हा श्वास आहे त्यांचा, आणि त्यापासूनच दुरावा आला तर. काळजी करू नका वहिनी साहेब, आम्ही बोलतो त्यांच्याशी. आपण पुढे मी खूप पाणी घेऊन आले. न्यायमूर्ती, न्यायमूर्ती हो, काय झालं हे आपल्या तब्येतीचं? गोपाळराव, रडू नका. वयोमान परतवे असे होणारच. डोळे पुसा पाहू. अहो, निदान आपण तरी यास पण